उद्धव ठाकरेंच्या बॅगांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली। लातूर मधल्या औसा हेलिपॅडवर त्यांच्या बॅगांची तपासणी झाली। ठाकरे धाराशिवमध्ये जात असताना औसामध्ये ही तपासणी करण्यात आली। कालही यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी झाली होती। दाखवा सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर, तुमची पाकिटं दाखवा, तुमच्या खिशात किती पैसे आहेत, सगळ्यांचे पैसे तपासा। तुमचं नाव काय? लातूर मधल्या औसामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। कालच यवतमाळमध्ये सुद्धा ठाकरेंच्या बॅगांची तपासणी झाली होती। लातूर मधल्या औसा हेलिपॅडवर ही तपासणी झाली। ठाकरे धाराशिवमध्ये जात असताना औसामध्ये त्यांच्या बॅगांची तपासणी झाली। बॅग तपासणीवरून कालपासून राजकारण रंगले असताना अनेक विरोधकांकडून यावर टीका केली जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी झाली। एअरपोर्ट बंद आहे, नाही अडचण नाही। मोदींना तपासलं, त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये। आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे, ही परत माझी जाहीर सभेतली मागणी आहे। तपासा, घ्या, या पोलीस दादा, या तुमचा पण फोटो काढतो, या आपल्या बरोबर, या काय तपासायचंय, लवकर या। एक काम करता का, बॅग ठेवतो तुमच्याकडे, मी आल्यावरती ना तर तुम्ही पुढच्या मुक्कामावरती घेऊन जा ना, मला प्रॉब्लेम नाही। या तपासा, या कोण बघतोय? अरे बघा ना, लाजू नका। सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर, तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे, काय काळजी करायचं कारण नाही। बघा हो, अरे बघा हो, लाजू नका। ठीक आहे, चला, माझा काय तुमच्यावरती राग नाहीये, मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय, मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे, कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत। ठीक आहे, तुमच्यावरती काय माझा राग नाही, तुम्ही काय काळजी करू नका। हा, धन्यवाद, जय महाराष्ट्र, आनंदात राहा। महाराष्ट्रातले आहात ना सगळे? आम्हा महाराष्ट्रासाठी जगायचं, महाराष्ट्रासाठीच मरायचं, बाकीच्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या इतर राज्यातल्यांच्या करायच्या नाहीत। हा, चल, धन्यवाद। तर उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची आज पुन्हा एकदा तपासणी झाली आणि यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा टीका केल्याचं पाहायला मिळालं। नरेंद्र मोदींच्या बॅगांची सुद्धा तपासणी करा, कारण ते सुद्धा प्रचारासाठी येत आहेत, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, खरं तर कालपासून उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी केल्यानंतर एक प्रकारचं राजकारण पाहायला मिळते आणि आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी झाली। नेमकं काय काय घडलं आज? उद्धव ठाकरे हे लातूर जिल्ह्यात आज दौरा आहे, त्यांचा प्रचार सभा या ठिकाणी होत आहेत आणि त्यानिमित्त ते औसा या ठिकाणी उतरल्यानंतर हेलिकॉप्टरमधून त्या ठिकाणी निवडणूक विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या वतीनं हे त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। काल देखील अशा प्रकारची तपासणी झाली होती, परंतु केवळ विरोधकांच्या का बॅगा तपासल्या जात आहेत अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी आज देखील उपस्थित केलेला आहे। केवळ विरोधक बॅगा घेऊन फिरतात का, पैसे घेऊन फिरतात का, आणि त्यानंतर जर सत्ताधारी गटाचे इतके नेते आहेत त्यांच्या कुणाच्याच बॅगा तपासल्या जात नाहीयेत का, त्यामुळे कुठल्याही प्रकारे एक प्रकारे भेदभाव केला जात आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर विरोधकांकडून केला जात आहे। आणि सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांची हेलिकॉप्टर मधले बॅग जे आहेत ते तपासल्या गेलेले आहेत, त्यामुळे नक्कीच एक जे विरोधकांच्या मनामध्ये जे भावना आहे ती निर्माण झालेली आहे की केवळ विरोधकांच्या या बॅगा तपासल्या जात आहेत। नक्कीच कृष्णात, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची आज पुन्हा एकदा तपासणी झाली। लातूर मधल्या औसा हेलिपॅडवर त्यांच्या बॅगांची तपासणी झाली। ठाकरे ज्यावेळी धाराशिवमध्ये जात होते त्यावेळी औसामध्ये त्यांच्या बॅगांची तपासणी झाली। काल सुद्धा यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी झाली होती आणि आज पुन्हा तपासणी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। तर भास्कर जाधव सध्या आपल्यासोबत आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते नेते आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। जाधवजी, खरं तर काल सुद्धा बॅगांची तपासणी झाली होती, आज सुद्धा बॅगांची तपासणी केली जाते आणि यावरून उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे संताप व्यक्त केलाय, फक्त विरोधकांच्याच बॅगा तपासल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे। असं आहे की केवळ उद्धव साहेब संताप व्यक्त करतात असं नाही, तर या निमित्तानं केंद्रीय ज्या तपास यंत्रणा आहेत त्या तपास यंत्रणांनी, मग ती ईडी असेल, सीबीआय असेल, एनआयए असेल, इन्कम टॅक्स असेल, यांच्या धाडी टाकून टाकून लोकांचे पक्ष फोडले आणि स्वतःची सरकार बसवली। आणि तीच कार्यपद्धती या निवडणुकीच्या निमित्तानं
या केंद्रीय निवडणूक आयुक्तांना हाताशी धरून इथं विरोधी पक्षांना छळण्याचं काम सुरू आहे. ही जी काय उद्धव साहेबांची काल यवतमाळमध्ये बॅग तपासणी झाली, आज आपण म्हणता की त्यांची लातूरमध्ये बॅगा तपासणी झाली. मला असं वाटतं की केवळ ह्या उद्धव साहेबांच्या बॅगा तपासणी नाहीये, तर महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी महाराष्ट्रातल्या माणसांच्या मनाची ही तपासणी आहे. आणि ती मनाची तपासणी ते जर आमचा एवढा अपमान करत असतील, अवमान करत असतील, तर महाराष्ट्राच्या 12.5 कोटी 13 कोटी जनतेनं आपलं मन तयार केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बसवायचं. आणि म्हणून बॅगा तुम्ही तपासताय, पण त्या निमित्तानं नक्कीच जाधवजी, पण तिथे जे कर्मचारी बॅग तपासणी करतायत ते म्हणतायत की आम्हाला हे आदेश आहेत, आम्हाला बॅगा तपासाव्याच लागतात. मग नेमकं तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही कुठे तक्रार नोंदवणार आहात का? असं आहे की बॅगा तपासाव्या लागतात. ह्या बॅगा फक्त विरोधी पक्षांच्याच का तपासतात? शिवसेना पक्षप्रमुखांच्याच का फक्त तपासल्या जातात? काँग्रेसचे आपल्या भाजपचे लोक आहेत, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आहेत, एकनाथ शिंदेचे लोक आहेत, त्यांच्या बॅगा का तपासत नाहीत? म्हणजे तुमच्याकडे माहिती आहे का की सत्ताधाऱ्यांच्या बॅगा तपासल्या जात नाहीत? हो, नक्की 100% तपासल्याची माहिती कुठे आहे? जर उद्धव साहेबांच्या बॅगा तपासून त्याची व्हिडिओ क्लिप जर व्हायरल केली जात असेल, तर सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या बॅगा तपासल्याची क्लिप व्हायरल कुठे होते? ती का होत नाही? दुसरी गोष्ट, परवांच्या दिवशी काय ती झाडी, काय ती डोंगर, काय ते हटील, त्या 5 कोटी रुपयाची गाडी सापडली. ती कोणाची सापडली? ती कोणाची सापडली? सत्ताधारी पक्षाच्याच लोकांची सापडली ना. आणि म्हणून हे अतिशय संतापजनक आहे, खेदजनक आहे. केवळ निषेध असं नाही, तर शेवटी या देशातली लोकशाही संपुष्टात येते की काय, याचा विचार जनतेनं करण्याची गरज आहे. जाधवजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. दरम्यान ज्या ठिकाणी या बॅगा तपासण्यात आल्या तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी. पाहूयात. विधानसभेच्या प्रचारार्थ सभा आहे आणि कासार शिर्शी येथे त्यांचं हेलिपॅड लँडिंग झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जे आहेत ते संतापलेले पाहायला मिळतात. आपण पाहू शकता की दृश्यामध्ये उद्धव ठाकरे हे आता सुद्धा त्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतायत की मला जो न्याय तो मोदीला पण लागला पाहिजे आणि मोदी पण प्रचाराला येत आहेत. बोल तुझ्या माझं राम धन्यवाद. जय माता. आनंदात राहा. महाराष्ट्रासाठी लढायचं, महाराष्ट्रासाठी बाकी त्यांच्या आपल्या इतर राज्यात त्यांच्या करायच्या नाहीत. चला पुढे न्यूज वाले पुढे चल. चला सर पुढे चल. अरे हो ना, थांब ना, टीव्हीवर बघा ना तुम्ही. तिथे चल ना. आणि हा 1 मिनिट आपलं एक राहिलंच ना महत्वाचं. कलेक्टर साहेबांचं नाव हा कलेक्टर आहे. बरं ठीक आहे. चला राईट. ओके, खेळ मला माहित होतं पहिलेच. तर लातूरच्या औसामध्ये अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा एकदा आज तपासणी करण्यात आली. काल यवतमाळमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासण्यात आल्या होत्या. सध्या ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत फोनलाईन वरून आहेत. अंधारे ताई, उद्धव ठाकरेंच्या बॅगांची आज पुन्हा एकदा तपासणी झाली, काय तुमची प्रतिक्रिया? सत्ताधाऱ्यांकडे जी अमाप सत्ता आहे, जी अघोरी सत्ता आहे, ती अघोरी सत्ता ही फक्त आणि फक्त विरोधकांसाठी आहे. निश्चितपणे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आचारसंहितेचा आम्ही सन्मान करतो आणि आम्ही त्यांनी आखून दिलेल्या नियमांच्या नुसार त्यांना सहकार्य करणं सुद्धा अपेक्षित आहे आणि आम्ही ते सहकार्य करू. परंतु एखाद्याची बॅग तपासणे, वाहन तपासणे किंवा त्याला रस्त्यावर वाहन परवाना विचारणे, ही सगळी नियमावली फक्त आमच्यासाठी आहे की सत्ताधाऱ्यांसाठी पण आहे, हे याच्यावरही कधी बोललं पाहिजे. सकाळी काहीतरी मुलुंडचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या तारखा सांगत होते की एकनाथ शिंदेची बॅग या तारखेला तपासली लोकसभेत म्हणून. ती जरा आठवण करून दिली पाहिजे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे की एकनाथ शिंदेची बॅग तपासताना तिथे 50 प्रकारचा मीडिया उपलब्ध होता
म्हणजे ठरवून मीडियाला बोलवून एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही ती बॅग तिकडे उघडून दाखवायचं नाटक केलं. हं, परंतु उद्धव साहेबांची बॅग कालही तपासताना हं, कुठलाही मीडिया नव्हता. हं. कदाचित अशा परिस्थितीत तुम्ही एखादी वस्तू स्वतःच टाकून पक्षप्रमुखांना बदनाम करण्याचं सुद्धा षडयंत्र रचू शकता. हं. तुम्ही जाणीवपूर्वक वारंवार उद्धव साहेबांची बॅग तपासता. याचा अर्थ तुम्ही ठरवून उद्धव ठाकरे या नावाला टार्गेट करताय. तुम्ही ठरवून अंधारेजी, एका म्हणजे व्यक्तीचं निवडणूक आयोगाच्या प्रतिपादन करण्याचं- कर्मचाऱ्यांवर तुमचा विश्वास नाहीये का? तुमचं नाव काय? नाही, मला याच्यातनं हे सांगायचंय की निवडणूक आयोगाची कर्मचारी बिचारे फक्त नियम फॉलो करतात. हं, ते फक्त अंमलबजावणी करतात ऑर्डरची. हं. परंतु यंत्रणा हे सांगू इच्छिते की बघा, जर आम्ही उद्धव ठाकरेंची बॅग तपासू शकतो तर आम्ही काहीही करू शकतो, असं म्हणून पक्षाचे काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. हं. त्यांना घाबरवण्याचा, त्यांच्यामध्ये घबराटीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे की जर आम्ही उद्धव ठाकरेंची बॅग कुठेही अडवू शकतो तर आम्ही तुम्हाला कशातही कुठल्याही गुन्ह्यात कसंही अडकवू शकतो, सावध राहा, हे सांगण्याचा, हे धमकावण्याचा हा प्रयत्न आहे. अंधारेजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. तर आपण बघतोय की उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली, त्यानंतर ठाकरेंनी संताप व्यक्त केला आणि विरोधकांकडून सुद्धा या प्रकरणी आता टीका केली जाते. चाललंय मला जो न्याय तो मोदींना पण लागला पाहिजे, कारण मोदी पण प्रचाराला येतात. दरम्यान त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी. औसा विधानसभेच्या प्रचारार्थ सभा आहे आणि कासार शिर्शी येथे त्यांचं हेलिपॅड लँडिंग झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जे आहेत ते संतापलेले पाहायला मिळतात. आपण पाहू शकता की दृश्यामध्ये उद्धव ठाकरे हे आता सुद्धा त्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतायत की मला जो न्याय तो मोदींना पण लागला पाहिजे, कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत. बोल तुझ्या तुमच्या माझं राग हा धन्यवाद. जय महाराष्ट्र. आनंदात राहा. महाराष्ट्रासाठी लढायचं, महाराष्ट्रासाठी खूप चालू आहे. बाकी त्यांच्या ठाकरे आहेत तर राज्यात त्यांच्या लढायचं नाहीत. चला चला पुढे, न्यूज वाले पुढे चला. चला चला सर पुढे चल. अरे हो ना, थांबा ना, टीव्हीवर बघा ना तुम्ही. तिथे चल ना आता. आणि हा एक मिनिट, आपलं एक राहिलंच ना महत्वाचं, कलेक्टर साहेबांचं नाव सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर हा मध्या ठाकूर कलेक्टर आहे हनुमंत चला राईट, ओके. खेळ मला माहित होतं पहिले. उद्धव ठाकरे हे आता सभास्थळी रवाना झालेले आहेत आणि आता भाषणामध्ये त्यांनी जे त्यांची बॅगा चेक करण्यात आल्या त्यावर उत्तर दिलं जाईल असं त्यांनी सांगितले. वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर. उद्धव ठाकरेंच्या बॅगांची आज औसामध्ये तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. तुमचा पण फोटो बघा. काय तपासायचंय, लवकर या.